Good morning, everyone. Students, parents, teachers, and all our educational officers. I am going to present amazing live session of Mission Aram presented by our ZDP primary section Ahilyanagar. I am Savita Vishnukute, working at ZP Primary School, Pimpalgaon Tappa, Talka Pathnadi district, Ahilyanagar. Today, I am going to teach about cardinal numbers and ordinal numbers. नमस्कार मित्रांनो, कालच आपण पाहिलं न्यूमेरिकल सेक्शन या टॉपिक खाली काल मॅडमने घेतलं डेज, वीक, मंथ्स, इयर. आजचा जो टॉपिक आहे तो कार्डिनल नंबर्स आणि ऑर्डिनल नंबर्स. तर पूर्ण या ज्या न्यूमेरिकल सेक्शन आहे याच्यावर 12% वेटेज आहे आणि यामध्ये कंपल्सरी 3 क्वेश्चन विचारलेच जातात. हे 3 क्वेश्चन 6 मार्क्सचा असतात आणि त्यातील कार्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर्स या सेक्शनला 4% वेटेज आहे. कंपल्सरी एक क्वेश्चन तर असतो, कधी कधी दोनही असू शकतात. तर कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे नेमकं काय किंवा त्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आज आपण पाहणार आहोत. आता या सेशनची सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छानशी पोएम म्हणून दाखवणार आहे, राईम म्हणून दाखवणार आहे, जी तुम्ही ऐकली असेल, शिकलीही असाल किंवा तुम्हाला ती तुमच्या सरांनी शिकवली असेल. तर सगळ्यांना पोएम राईम ऐकायला आवडेल ना? ठीक आहे, मी आज तुम्हाला राईम ऐकवणार आहे. 5 little squirrels sat up in a tree. The first one said, "What do I see?" Second one said, "A cat in the sun." Third one said, "Then we'd better run." Fourth one said, "Let's hide in the shade." Fifth one said, "I'm not afraid." Cat, cocky's ears, the cat said, "I see." They all ran away, there was no one on the tree. They all ran away, there was no one on the tree. तुम्ही ही ऐकली असेल, कदाचित ऐकली नसेल, तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही पाठही करू शकता. Look here, in this poem, 5 little squirrels. How many? 5 little squirrels. 5 खरुताई होत्या. 5 little squirrels sat in a tree. झाडामध्ये बसलेल्या होत्या. फर्स्ट वन से, व्हॉट डू आय सी? त्यातील फर्स्ट नाही विचारलं, तुम्हाला माहितीये मी काय पाहिलं? सेकंड वन सेड लगेच तिने उत्तर दिलं, अ कॅट इन द सन. सूर्यप्रकाशात एक मांजर लपलेली आहे, दिसतीये मला ती. थर्ड वन सेड, देन वीड बेटर रन, म्हणजे आता आपल्याला पळून जायला हवं. फोर्थ वन सेड, पळून जाण्यापेक्षा लेट्स हाईड इन द शेड, म्हणजे आपण शेड मध्ये लपून बसूया. फिफ्थ वन सेड, आय एम नॉट अफ्रेड, मी काही घाबरलेलं नाही. फिफ्थ वन सेड, आय एम नॉट अफ्रेड. हे जेव्हा वाक्य कॅटच्या कानावर गेलं, कॅट कॉकीस इयर्स, म्हणजे तिने तिचे कान उंचावले, शेपटी फुगवली. कॅट कॉकीस इयर अँड कॅट सेड आय सी, ती म्हणाली थांबा मी तुम्हाला पाहून घेते. हे ऐकल्यानंतर they all ran away, there was no one on the tree. त्या सगळ्या पळून गेल्या. आता तुम्ही इथं पाहिलं, हाऊ मेनी स्क्विरल? राईट, हाऊ मेनी? 5 स्क्विरल हिअर. 5 स्क्विरल. हाऊ मेनी? 5 स्क्विरल. आणि मग त्या स्क्विरल मधली 1 बाय 1 त्यांचं तिचं ओपिनियन सांगते, काय काय करायला हवं, काय काय करायला नको. तर हेच आपण आज कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर या सेक्शन मध्ये पाहणार आहोत. व्हॉट इज द कार्डिनल नंबर? कार्डिनल नंबर म्हणजे नेमकं काय? Cardinal number is the number that tells how many squirrel? Right, there are 5 squirrel. How many?
दॅट इज इट डिनोट्स क्वांटिटी, म्हणजे क्वांटिटी सांगते. आणि आपल्याला पहा, आपल्याला ज्यावेळेस क्वांटिटी सांगायची असते त्यावेळेस आपण क्वांटिटी काउंट करतो. 1 2 3 4 5 6 7, दॅट इज इन्फिनिट, अनंत संख्या. संख्यांना लिमिटेशन नाही, दॅट इज इन्फिनिट. सो कार्डिनल नंबर means counting numbers. Cardinal number means counting numbers. It denotes cardinal numbers, how many, that means counting numbers. Counting 1 2 3 4 5, that is quantity, how many apples, how many students are present today here. म्हणजे आजच्या आपल्या सेशनला किती मुलं जॉईन आहेत, how many students, that is the cardinal number. 400 student, 500 student, maybe 200, that is the cardinal number. Cardinal number expresses the size of set by counting its element. म्हणजे त्याचे त्या सेट मध्ये किती क्वांटिटी आहे, किती वस्तू आहेत, एलिमेंट्स वस्तू किती आहेत ते काउंट करणं म्हणजे कार्डिनल नंबर. लक्षात ठेवायचं आपल्याला, फार लगेच लक्षात ठेवायचं. कार्डिनल नंबर मीन्स काउंटिंग नंबर. कार्डिनल नंबर काउंटिंग नंबर, जे तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड पासून शिकताय, बरोबर. फर्स्ट स्टँडर्ड पासूनच शिकताय ना. 1 to 100 ते आपण इन वर्ड पण लिहितो. O यानी 1, TW 2, 3 THREE, that is the cardinal number. Okay, now some examples of the cardinal number. Look here, apples in the bowl. Apples in the bowl. How many apples? ज्यावेळेस आपण एखाद्या ह्याच्यामध्ये क्वेश्चन विचारतो, हाऊ मेनी, हा ज्यावेळेस क्वेश्चन विचारतो त्यावेळेस जे आन्सर येतं ते म्हणजे कार्डिनल नंबर. हाऊ मेनी ऍपल्स इन द बाउल? देर आर 5 ऍपल्स इन द बाउल. हाऊ मेनी स्टुडंट्स इन द क्लास? हाऊ मेनी? समवेअर मे बी 40, मे बी 30, मे बी 12, मे बी 80. म्हणजे पाहिजे तेवढे मुलं असतात. काही वर्गात 70 असतात, काही वर्गात 50 असतात. दॅट इज काउंटिंग, दॅट इज कार्डिनल नंबर. पेजेस इन द बुक. आपलं बुक किती पेजेसचं आहे? हाऊ मेनी पेजेस? 120 पेजेस. दॅट इज द कार्डिनल नंबर. लुक हिअर द चार्ट ऑफ कार्डिनल नंबर्स. आता तुम्ही 5th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झाम साठी बसलेले आहात. तुम्हाला सर्व एक्झाम मधून गेल्या वर्षी मिशन आरामने घेतलेल्या 4th स्टँडर्डच्या एक्झाम मधून सिलेक्ट केलेले आहात. तुम्ही म्हणजे राजहंस, दॅट इज गुजीपुजी आहात. आणि आता गुजीपुजी आहात म्हटल्यावर तुम्हाला हे सर्व येतं. पण तरीही मला हे का सांगावं असं वाटतं, कारण हा स्कॉलरशिप मध्ये क्वेश्चन कशा टाईपचा येतो हे कळणं महत्वाचं आहे. पा तुम्ही पाहिलंय, तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे मॅम, तर यात नवीन एवढंच आहे. हे पा, ओ यानी 1. आपल्याला काय काय लक्षात ठेवायचंय? ओ यानी 1, ओ यानी 1, TWO 2. आता तुम्ही सगळे घरी आहात, राईट? तुमचे पॅरेंट्स हे ऐकतात, घरात बाकीचे कोणी काही करत नाही. तुम्ही 1 स्पेलिंग 20 पर्यंतच्या स्पेलिंग तुम्ही माझ्या मागे म्हणायच्या किंवा माझ्या बरोबर म्हणा. चला, ओ यानी 1, TWO 2, THREE 3, FOUR 4, FIVE 5, SIX 6, SEVEN 7, EIGST 8, NINE 9, TN 10, 11, ELEVEN 11, TWELCE 12, FOUR 14च्या स्पेलिंग मध्ये लक्षपूर्वक पाहायचं. 14 म्हणताना 14 म्हणतो, पण लिहिताना FOUR आहे. FOUR आहे. 15 FIVE
आतापर्यंत सगळ्या 4, 6, 7, 8 नंबर्सच्या ज्या 1 to 10 मध्ये आहेत त्या स्पेलिंग जवळजवळ आल्या, परंतु 15च्या स्पेलिंग मध्ये व्ही, हा जो व्ही आहे या व्ही मध्ये थोडासा चेंज झालेला आहे. व्ही मध्ये काय झालेलं आहे, चेंज झालेला आहे. एफ आय व्हीई आहे त्याच्याऐवजी एफ आलेला आहे. पुढे पुढे हा एफ, तर हा एफ आलेला आहे. व्हीच्या ऐवजी एफ येतो, हे लक्षात ठेवायचं. 15, 16, 17 SEVEN TEEN. थोडं स्पेलिंग मोठं आहे परंतु खूप सोपं आहे. 18 ERGHTEEN. 19 ची स्पेलिंग एक लक्षात पहा, बऱ्याचदा चुकते. NINTEEN असं लिहिलं जातं 19, आता त्या ठिकाणी NINETEEN. नंतर 20 TWENTY. आता 20च्या पुढच्या ज्या स्पेलिंग आहेत 21, 22, 23, 20 हा तसाच आहे. 24, 25, 26, 27, 28 अशा आपण 100 पर्यंतच्या स्पेलिंग म्हणतो. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं. 30 THIRTY FORTY 40. हा या ठिकाणी 40 ची स्पेलिंग आणि 4 ची स्पेलिंग याच्यात डिफरन्स आहे. पहा 40 ची स्पेलिंग आणि 4 ची स्पेलिंग यामध्ये काय डिफरन्स आहे. हा बरोबर आहे, ऑब्झर्व करा काय डिफरन्स आहे. यू FOUR इथं 14 मध्ये आहे पण 40 मध्ये तो नाही आहे. हे लक्षपूर्वक आपण, तुम्हाला स्पेलिंग पाठ असेल आणि नसेल तर तुम्ही ते करा, कारण हे आपल्यासाठी गरजेचं आहे. 40, 50, 60, 70, 80च्या स्पेलिंग मध्ये थोडासा बदल आहे. पहा EIGHT सगळीकडे लागलेला आहे, परंतु 80ला डबल टी नाही लागलेला, तर तो फक्त वाय लागलेला आहे. 80, 90 आणि 100 ची स्पेलिंग लिहिताना 100 असं लिहायचंय. 100 ची स्पेलिंग लिहिताना 100 असं लिहायचंय. 100 ONEHUNDRED. 100 ची स्पेलिंग पाठ करायची. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा पाठ केल्यानंतर आपल्या लक्षात राहील. त्यानंतरच्या ज्या स्पेलिंग आहेत, त्यानंतरचे जे कार्डिनल नंबर्स आहेत ते लिहिताना आपल्याला काय करायचंय. 105. बऱ्याचदा तुम्हाला 10-5, 105, 105 इट ऑल्सो राईट. तर अशा पद्धतीने आपल्याला आजकाल स्कॉलरशिप मध्ये जे क्वेश्चन येतात ते फारसे वेगळेच हे नसतात, अंक वेगळे देतात, मग प्रत्येकाचं शोधा, एवढं सोपं नसतं. तर तोच अंक असतं, त्याच्या स्पेलिंग मध्ये काहीतरी बदल असतो. कधी ई नसतं, कधी व्ही नसतं, कधी टी नसतं, काहीतरी बदल देऊन आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. 174, 174. As like this you can write all the numbers. अशा प्रकारे तुम्हाला 100 म्हणजे 3 डिजिट्स नंबर्स लिहिता येतील. 3 अंकी 3 डिजिट्स नंबर्स तुम्हाला लिहिता येतील. आता पुढचा आहे 1000. 1000. आता या 1000 ला तुम्ही आता जर कधी युट्यूब पाहिलं असेल, इंस्टाग्राम पाहिलं असेल, तुम्ही जर ही जी डिजिटल साधनं पाहत असाल तर 1K असा एक येतं. 1K. व्हॉट इज 1K? मग 1K म्हणजे काय? व्हॉट इज 1K? 1K आपण के हा शब्द किलो या अर्थाने घेतो. किलो. ओके. के हा शब्द कोणत्या अर्थाने घेतो? किलो. आणि किलो मध्ये किती असतात? तुम्ही मॅथ्सचे सेशन अटेंड केलेलेच आहेत, त्यामध्ये तुम्हाला सरांनी सांगितले 1K दॅट मीन्स 1000, 1000. आणि हा थोडासा बदललेल्या याचा परिणाम आहे. 1K असं म्हटलं जातं. आपल्याला लाईक्स किती मिळाले? 1K मिळाले, 2K मिळाले, 10K मिळाले. 10K 10,000, 10K 10,000. ऍज लाईक धिस. अगदी अशाच प्रमाणे 1 लाख. 1 लाख ही स्पेलिंग थोडी सोपी आहे. 1 लाख. 1
लॅक. वन लॅक. परंतु ज्यावेळेस 1 लाखच्या पुढे जाल 10 लाख 10 लाख ह्या सेशनवर थोडासा डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन येतात. 1 मिलियन, व्हॉट इज द मिलियन? मिलियन हा शब्द आपण फार कमी ऐकतो. तर मिलियन म्हणजे काय पहा, तुम्ही अगदी मराठीत जरी काउंट केलं तरी चालेल. अगदी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, हा लक्ष, दशलक्ष. म्हणजे 10 लाख मीन्स 1 मिलियन. 10 lakhs मीन 1 मिलियन. 10 lakhs. लुक हियर, 10 लाख. आता 10 लाखलाच अजून एक शब्द आहे पहा, 1000, 1000 के. 1000 के. 1000 आणि के चे म्हणजे हजाराचे 3 0. 1000 के असंही म्हटलं जातं. तुम्हाला कन्फ्युज होण्यासाठी हे क्वेश्चन विचारले जातात. बिलियन, ट्रिलियन हे तुमच्या 5th लेवलला नाहीये, परंतु लक्षात घ्यायचं 3च्या गटाने हे काय होतात, पुढे फॉरवर्ड होतात. 3-3च्या गटाने 1000, 1 लाख, 10 लाख 1000, 10 लाख के, 1000, 1000 मिलियन, अशा पद्धतीने हे चेंज होतात. परंतु मिलियन ह्या याच्यावर खूप क्वेश्चन आलेले आहेत आणि ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यामुळं हे तुम्ही लक्षात ठेवायचं. तर हे आहेत आपले कार्डिनल नंबर. लक्षात ठेवायचा आता महत्वाचा पॉइंट, कार्डिनल नंबर्स मीन्स काउंटिंग नंबर्स. कार्डिनल नंबर काउंटिंग. चला 1 2 3 4 5 6 या पद्धतीने काउंटिंग करा. हा, याच्यासोबत आपल्याला इन वर्ड सुद्धा माहित पाहिजे. हे कार्डिनल नंबर इन वर्ड सुद्धा माहित पाहिजेत, तरच आपल्याला यावरचे पूर्ण मार्क्स मिळू शकतात. लेट्स गो अहेड, पुढे जाऊया. आता तुम्ही आतापर्यंत कार्डिनल नंबर म्हणजे काय पाहिलं, मग ऑर्डिनल नंबर. व्हॉट इज द ऑर्डिनल नंबर? ऑर्डिनल नंबर पा, कार्डिनल नंबर, काउंटिंग नंबर्स, हे लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचंय? कार्डिनल नंबर्स मीन्स काउंटिंग नंबर्स. तुम्ही तुमची वही असेल, पेन असेल, ते थोड्या वेळेस 5 वेळा म्हणा. कार्डिनल नंबर्स, काउंटिंग नंबर्स, कार्डिनल नंबर्स मीन्स काउंटिंग नंबर. दॅट्स राईट. ओके, लेट्स सी व्हॉट इज ऑर्डिनल नंबर. मग ऑर्डिनल नंबर म्हणजे काय? ते पण नंबर, ते पण नंबर. हा, थोडसा आपण मगाशी जी पोएम पाहिली, मगाची जी राईम पाहिली, त्याच्यामध्ये होतं पा, 5 लिटल स्क्विरल, दॅट इज कार्डिनल नंबर. हाऊ मेनी? 5 लिटल स्क्विरल, कार्डिनल नंबर होतं. परंतु त्याच्या नेक्स्ट लाईनला होतं, फर्स्ट वन सेड. मी तुम्हाला दाखवताना 1 फिंगर दाखवलेलं आहे पा, माझं एकच बोट दाखवलेलं 1 फर्स्ट. मग त्यातली जी पहिली असेल ती फर्स्ट. फर्स्ट यायला सगळ्यांना आवडतं. तुम्हाला सर्वांना स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये फर्स्ट यायचंय आणि म्हणूनच हे सेशन अगदी आनंदाने पूर्ण करायचे पा. फर्स्ट, देन सेकंड वन साइड, देन थर्ड, फोर्थ, फिफ्थ. मग हे जे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, सिक्स, दॅट इज द ऑर्डिनल नंबर. म्हणजे हा त्यांचा क्रम आहे, हा त्यांची काय आहे, ऑर्डर आहे. फर्स्ट झाल्यानंतर सेकंड बोलली, सेकंड जसं तुम्ही स्कूलमध्ये येताना सुद्धा, वर्गात येताना चला सर म्हणत असतात, चला लाईन मध्ये चला. लाईन, लाईन म्हटलं का काय आलं? ऑर्डिनल नंबर. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, अशा पद्धतीने. मग आपल्याला लक्षात ठेवताना व्हॉट इज ऑर्डिनल नंबर? व्हॉट इज ऑर्डिनल नंबर? ऑर्डिनल नंबर is nothing but the ordinal, order or position, order or position of subject or object. एखाद्या ऑब्जेक्टची, एखाद्या वस्तूची पोझिशन सांगणारा नंबर म्हणजे ऑर्डिनल नंबर. पा, मी कार्डिनल नंबर हे स्टार्ट होतात सी ने. कार्डिनल नंबर सी ने स्टार्ट होतात, त्याला काउंटिंग नंबर म्हणायचं.
काउंटिंग तुम्ही अगदी फर्स्ट स्टँडर्ड पासून केलेली आहे. ऑर्डिनल नंबर हे ऑर्डर, आपण कोणत्या ऑर्डरने, ऑर्डर म्हणजे ती देतात ती ऑर्डर नाही, चला या ऑर्डरने चला त्या ऑर्डरने चला असं म्हटलं जातं. म्हणजे पोझिशन सांगितली जाते. विच वन, कोणत्या ठिकाणी आहे, कोणतं नेमकं फर्स्ट सेकंड हे सांगणारा वर्ड म्हणजे ऑर्डिनल नंबर. हे सांगणारा वर्ड म्हणजे काय आहे? ऑर्डिनल नंबर. दॅट इज द ऑर्डिनल नंबर शोज रँक. आता तुम्ही ज्यावेळेस याच्यामध्ये जाता, आता सीईटीचे रिझल्ट लागले असतील, नीटचे रिझल्ट लागले असेल, तुमचे मिशन आरमचे रिझल्ट लागले असेल, त्यात तुम्ही कोणत्या रँकला आलेला आहात? आय एम फर्स्ट, आय एम सेकंड, आय एम थर्ड असं म्हटलं जातं. रँक ऑर प्लेस ऑफ द फर्स्ट, सेकंड, थर्ड याप्रमाणे. तर ह्याप्रमाणे जे नंबर आहेत त्याला ऑर्डिनल नंबर, दॅट मीन्स ऑर्डर ऑफ द नंबर. Let's go forward. Look at this ice cream. सगळ्यांना आवडतं. कोण खायला आवडतात? कलरफुल आईस्क्रीम या ठिकाणी प्रेझेंट आहेत. सगळ्यांनी ते थोडे थोडे खाऊ शकता, परंतु घरी. Look here is the position of ice cream. Colorful ice cream. First blue, violet, white, yellow, green, off-white, cream color, black, red, again yellow and brown. तर हे जे आहेत हे कोणत्या सिक्वेन्सने लावलेले आहेत पहा. खाली जो आहे तो फर्स्ट. मग या फर्स्ट मध्ये फर्स्ट जे आईस्क्रीम आहे त्याचा कलर कोणता हे सांगणं. फर्स्ट ह्या पहिल्या नंबरला आहे ना, पहा हा नंबर फर्स्ट, ही आईस्क्रीम सेकंड, ही आईस्क्रीम थर्ड, ही आईस्क्रीम फोर्थ, दॅट इज फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10. How many ice cream here? Here are 10 ice creams, 10 cones. परंतु त्यांची पोझिशन कोणती आहे? ब्ल्यू फर्स्ट पोझिशनला, व्हायलेट सेकंड पोझिशनला. तर ही पोझिशन दाखवणारे नंबर्स दॅट मीन ऑर्डिनल नंबर. सगळ्यांना दिसत आहेत का? परत एकदा पहा सगळ्यांनी. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेव्हन्थ, 8, 9, 10. दॅट इज द ऑर्डिनल नंबर. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 14वा, 15वा, 16 अशा पद्धतीने जे आपण मराठीत म्हणतो ते इंग्लिशमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. हा, याच्यामध्ये लक्षपूर्वक स्पेलिंग पाहिजेत, ते आपण पुढे पाहणार आहोत. फर्स्ट, हे फर्स्ट स्पेलिंग FIRST. फर्स्ट FIRST, FIRST फर्स्ट. हा, सगळ्यांनी थोडस म्हणा माझ्या मागे. FIRST फर्स्ट. लिहिताना हे जे लास्ट 2 लेटर्स आहेत ते लिहिले जातात. लिहिताना काय लिहिले जातात? 2 लेटर्स लिहिले जातात. नंबर टाकून हे 2 लेटर लिहिले जातात. नंबर टाकून हे 2 लेटर, हे 2. सेकंड 2 नंबरला, थर्ड RD, फोर्थ. फक्त ह्या 3 सोडलं तर सगळ्यांच्या शेवटी TH हा हे आलेला आहे पहा. TH. मग एक लक्षात घ्यायचं, क्वेश्चन ज्यावेळेस आल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस विचारलं व्हॉट इज ऑर्डिनल नंबर, क्वेश्चन पूर्ण कधी पण माइंड मॅप एक तयार ठेवायचा. आपला क्वेश्चन वाचताना माइंड मॅप तयार ठेवायचा. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय, कधी कधी ऑर्डिनल नंबर असा शब्द असतो, मग आपण पटकन ऑर्डिनल नंबर TH म्हटलं का लगेच उत्तर लिहितो, पण तसं नाही. तर आपण एक माइंड मॅप ठरवायचा, या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय हे स्टेप बाय स्टेप क्वेश्चन रीड करायचा आहे, अंडरस्टँड करायचा आहे, आणि मग त्याचं काय करायचंय, उत्तर शोधायचं आहे. तर
TH ऑर्डिनल नंबर मध्ये बऱ्याचदा TH 14 इथं 14 ची स्पेलिंग आहे आणि पुढे TH आहे. मी TH हे ग्रीनने करते. नंतर तुम्हाला स्पेलिंग मध्ये काय बदल होत आहेत ते तुम्हाला समजावून सांगते. पहा, हे TH आहे. आता पहा, फर्स्ट ही स्पेलिंग सगळ्यांनी पाठच करायची. FIRS फर्स्ट ही स्पेलिंग पाठ करायची. ही स्पेलिंग सुद्धा पाठच करायची. SACOND, कारण या स्पेलिंग मध्ये आपला जर टू आणि सेकंड याच्यामध्ये खूप बदल आहे. टूला सेकंड म्हणतात हे तुम्हाला प्रॅक्टिकली माहित असतं, परंतु ज्यावेळेस क्वेश्चन येतो एक्झाम मध्ये हे आपण विसरतो. 3 हे थोडस जवळ गेलेलं आहोत थर्ड 3 ला. आता पहा फोर्थ, ह्या ज्या स्पेलिंग आहेत ह्या स्पेलिंग पहा. फोर्थ, फिफ्थ, आम्ही मगाशीच तुम्हाला सांगितलं 5 हा जो VE आहे याच्या जागी चेंज होऊन F झालेला आहे. इथं 12 पण पहा, 12 ची स्पेलिंग TWELVE या व्ही मध्ये चेंज होऊन इथे F झालेला आहे. बाकी TH तसंच आहे. 12 ची स्पेलिंग आली म्हणजे खूप काही अवघड झाले असं नाही. तर पहा 12 फोर्थ, फिफ्थ, सिक्स आहे तसा आहे, सेव्हन्थ आहे तसा आहे. 8 ची स्पेलिंग मध्ये T डबल आलेला नाही. 8 च्या स्पेलिंग मध्ये T डबल आहे. 9th मध्ये ई डिसमिस आहे पहा, ई डिसमिस आहे, ई नाही आहे तिथं. 10, 11 अगदी सोपा आहे. 13 ची स्पेलिंग तुम्हाला पाठ आहे त्याच्यामुळे 13, 14, 15, 16 फक्त पुढे TH लागलेला आहे. आता बदल कुठे झालेला आहे तर बदल या 20 च्या स्पेलिंग मध्ये 20, 30, 40, 50. आता हे 20 जे आहे 20 चा स्पेलिंग TWENTY. हा जो लास्ट Y आहे हा Y जो आहे त्या Y ऐवजी IE काय बदल झालेला आहे या Y च्या मध्ये या IE चा बदल झालेला आहे. त्या आईचा बदल झालेला आहे. तर ह्या सगळ्या स्पेलिंग मध्ये आहे. म्हणजे आपल्याला बदल काय लक्षात ठेवायचं, FIVE च्या ऐवजी F झालेला आहे. 12 मध्ये V च्या ऐवजी F झालेला आहे आणि 20 मध्ये Y च्या ऐवजी IE आलेला आहे. आणि TH तसाच आहे. TH आहे तसाच आहे. पहा इथे बदल आहे आई, इथे बदल आहे आई, इथे बदल आई. तर हे लक्षात ठेवायचं आणि ऑर्डिनल नंबर अशा क्लू ने लक्षात ठेवायचे. त्यासाठी खूप पाठ करायची, वेळ खूप घालवायची गरज नाही, परंतु क्लू कायम लक्षात ठेवायचे. आता पुढे जाऊया. हे पहा, आपल्याला ज्यावेळेस 1 to 20 ऑर्डिनल नंबर आपण पाहिले, परंतु ज्यावेळेस 20च्या पुढच्या ऑर्डिनल नंबर आपल्याला विचारायचे असतील, 21 असा असेल तर त्यावेळेस काय होतं, 21 तो होतो 21st. तो काय होतो 21st. जसं 51 झालेला आहे 51st, 52 झालेला आहे 52nd, 53rd. तर ह्या ज्या गोष्टी आहेत 20च्या पुढच्या ज्या स्पेलिंग आहेत ह्यामध्ये काय बदल होतो, नाहीतर आपल्याला वाटेल आपल्याला सांगितलंय 53 लिहा, आपल्याला सांगितलेलं आहे 53 लिहा आणि आपण मग 53 58th ट्री असं सुद्धा लिहू शकतो. आपण काय लिहू शकतो 58th ट्री. तर 50 जरी असेल तो 50 तसाच ठेवायचा आहे. याच्यामध्ये काही 58th वगैरे काही करायचं नाही. 58, 68, 28 असा कोणताही बदल करायचा नाही. तर 50 आहे तसा. ह्या शेवटचं जे नंबर आहे याला कोणता काय ऑर्डिनल नंबर आहे, शेवटच्या नंबरला कोणता ऑर्डिनल नंबर आहे हे लक्षात ठेवायचं. दॅट मीन्स 3, 4, 3rd. 53 याचा ऑर्डिनल नंबर काय होतं 53rd. 68 स्पेलिंग सहित लक्षात ठेवायचं. तुम्ही हा चार्ट स्वतः लिहून काढायचा आणि तो
दोनदा तीनदा लिहून त्याचा सराव ठेवायचा. हे मार्क्स कुठेही तुमचे जाणार आहे. सर्वांना याचे पूर्ण मार्क मिळतील असा हा घटक आहे. चला आपण पुढे पाहू आता. पुन्हा एकदा लक्षात घ्या. What is the difference between cardinal numbers and ordinal numbers? Cardinal numbers are the counting things or object or subject something. Cardinal number means counting and ordinal number means in which order. म्हणजे तेच नंबर कोणत्या ऑर्डरने येतात, कोणत्या पोझिशनला आहेत हे सांगणारा नंबर म्हणजे ऑर्डिनल नंबर. कार्डिनल नंबर गिव्ह अस आन्सर ऑफ हाऊ मेनी. मग कार्डिनल नंबर मध्ये आपण शोधताना काय करायचं, काउंटिंग करताना म्हणजे किती हा प्रश्न. किती म्हणजे इंग्लिश मध्ये हाऊ मेनी. हाऊ मेनी. आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे फेअर, ऑन व्हिच पोझिशन हे विचारणारा म्हणजे ऑर्डिनल नंबर. फॉर इन्स्टन्स, हाऊ मेनी फ्लावर्स आर इन द पॉट. हाऊ मेनी फ्लावर्स, किती फ्लावर्स आहे, 1 2 3 म्हणजे काउंट. हाऊ मेनी स्टुडंट आर टुडे प्रेझेंट. वाव. तर हे जे नंबर आहे त्याला कार्डिनल नंबर म्हणतात. आणि कोणत्या पोझिशनला आहेत, आपल्या याच्यामध्ये कोण फर्स्ट आला, कोण सेकंड आला, in which position they are presented, that means ordinal numbers. Let's go. Today we solve some examples. Look here. पहा, हा जो क्वेश्चन आलेला आहे हा क्वेश्चन फेब्रुवारी 2017 मध्ये आलेला आहे. क्वेश्चन सोपाच आहे, परंतु आपल्याला रीडिंग येणं तेवढंच गरजेचं आहे. मी रीड करते, तुम्ही लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक पहा काय विचारलंय हे. हा प्रश्न थोडा पुढे आहे पहा. विद्यावर्धिनी हायस्कूल गॉट द स्पोर्ट्स चॅम्पियनशिप दिस इयर. विद्यावर्धिनीने स्पोर्ट्स चॅम्पियनशिप या वर्षापासून स्टार्ट केली. द स्टुडंट फेल द टॉपर्स इन द खो खो. कशामध्ये आहेत मुलं, टॉपर्स आहेत, तुमच्यासारखे, अगदी तुमच्यासारखी टॉपर्स मुलं आहेत. खो खो, क्रिकेट, ऍथलेटिक्स. ऍथलेटिक्स यानी की ग्राउंड गेम्स, रनिंग, जंपिंग, दॅट मीन ऍथलेटिक्स. अँड फुटबॉल. दे ऑल्सो लिफ्टेड स्विमिंग ट्रॉफी. थोडा का होईना अर्थ तुम्हाला आला पाहिजे. तुम्ही सगळे स्मार्ट स्टुडंट आहात त्यामुळे तुम्हाला कळणारच आहे. स्विमिंगची ट्रॉफी त्याने लिफ्ट केली म्हणजे स्विमिंग मध्ये सुद्धा ते विनरच आहेत. दे ऑल्सो लिफ्टेड द स्विमिंग ट्रॉफी, दॅट मीन्स दे आर विनर्स ऑफ द स्विमिंग. सिटी हायस्कूल स्टुडंट वेर रनर अप. आता रनर अप काय शब्द आहे, विनर असतो. विनर असतो आणि विनर नंतर जो फर्स्ट पोझिशन अचीव करतो तो असतो रनर अप. विनर हा विनर आणि फर्स्ट पोझिशन मला आहे फर्स्ट रनर अप. सेकंड रनर अप, थर्ड रनर अप. अशा पद्धतीने आता हे असं बोललं जातं. कधी कधी विचारलं जातं कोण आहे फर्स्ट रनर अप. मग अशा वेळेस आपल्याला फर्स्ट रनर अप म्हणजे मागून येणारा, पुढे जाण्यासाठी. परंतु पहिला आलाय का, नाही. पहिला येणारा हा विनर असतो, परंतु म्हणताना फर्स्ट रनर अप. सेकंड जो असतो त्याला म्हणतात फर्स्ट रनर अप, सेकंड रनर अप. तर अशा पद्धतीने त्यांची पोझिशन बदलत असते. तर सिटी हायस्कूल वेर रनर अप, दे लॉस्ट चॅम्पियनशिप बाय 2 मार्क्स. त्यांनी 2 मार्क्सने काय केलेले आहे, चॅम्पियनशिप लॉस्ट म्हणजे हरलेले आहेत. आता पहा याच्यावर कसा क्वेश्चन आला आपण पाहूया. याच्यावर नेमका कसा प्रश्न विचारला होता. हाऊ मेनी स्पोर्ट्स आर मेन्शन इन द अबाव पॅसेज. हाऊ मेनी स्पोर्ट्स, किती स्पोर्ट या पॅसेज मध्ये मेन्शन केलेले आहेत. हा क्वेश्चन तुम्हाला वाचल्यानंतर कळणं जितका महत्वाचं आहे, कारण हे उत्तरासाठी महत्वाचं आहे. तुम्हाला हा सोपाच प्रश्न आहे. हाऊ मेनी स्पोर्ट्स, हाऊ मेनी म्हटल्यावर कार्डिनल नंबर. हाऊ मेनी म्हटल्यावर काय आलं, कार्डिनल नंबर. आणि कार्डिनल नंबर या ठिकाणी 2 4 5 6 आपण पाहिलं अगोदरच्या ह्याच्यामध्ये. किती त्यांनी स्पोर्ट केलेले होते, खो खो, फर्स्ट खो खो, सेकंड क्रिकेट, थर्ड ऍथलेटिक्स,
4 swimming, and 5th one is, I think, football. असे 5 sport. How many sport होते? There are 5 sport. That means the answer is our 5. हे कधी लक्षात ठेवायचं? ज्यावेळेस आपण पॅसेज वाचतो त्यावेळेसच आपण लक्षात ठेवायचं. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पहा, या क्वेश्चनकडे लक्षपूर्वक पहा. रीड अँड सिलेक्ट करेक्ट ऑप्शन. रीड अँड सिलेक्ट करेक्ट ऑप्शन. रीड 1000. पहा, ही पेअर आपल्याला करेक्ट ऑप्शन विचारलेलं आहे. इथे त्यांनी करेक्ट ऑप्शन आहे. कधी कधी रॉंग ऑप्शन सुद्धा विचारला जाऊ शकतो. फॉर दिस करेक्ट ऑप्शन, लुक हिअर. 1000. 1000 ची स्पेलिंग पहा. राईट. 10,000. जर तुम्हाला इंग्लिश मध्ये नसेल येत तर तुम्ही मराठीत सुद्धा काउंट करू शकता. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष असंही काउंट करू शकता. आणि इंग्लिश मध्ये जर तुम्हाला काउंट करायचं असेल तर तुम्ही अशाही पद्धतीने करू शकता. 1s प्लेस, 10s प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस, 10,000, lakh and 10 lakh. 10 lakh, that means 10 lakh. लॅक आहे का इथे? नाही. 10 lakh नाही. म्हणून काय म्हटलं जातं? हाही ऑप्शन रॉंग आहे. 1 million. 1 million. 1 million यानी that means 10 lakh. 1, 1s place, 10s place, 100 place, 10,000, lakh, 10 lakh. 10 lakh means 1 million. तर हे ऑप्शन करेक्ट आहे. सॉरी, प्रिंटिंग मिस्टेक मध्ये मे बी हे थोडस ऑप्शन हे करेक्टच आहे. आणि 10 million. 10 million यानी की मिलियन म्हटलं का मिलियन, के, 1000 हा 1000चा कोरम असतो. 3 याचा काय आहे? कोरम आहे. तर इथे आपण कोरम पाहू. 10 आहे का? त्याच्यानंतरचं जे ऑप्शन आहे हे 10 आहे का? नाही. म्हणजे हा ऑप्शन रॉंग आहे. दॅट इज दिस ऑप्शन इज करेक्ट. सॉरी फॉर दिस प्रिंटिंग मिस्टेक. लेट्स गो नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता इथेही आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्हच विचारलेलं आहे. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. अल्टरनेटिव्ह म्हणजे कोणता पर्याय बरोबर आहे. आता ह्या पर्यायाकडे पाहण्याआधी क्वेश्चनकडे पाहायचं. कधी क्वेश्चन आधी पाहायचा. पर्यायापेक्षा क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही कधी क्वेश्चनचा माइंड मॅप आपल्या मनामध्ये तयार करायचा. माइंड मॅप तयार करायचा म्हणजे कोणत्या स्टेपने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ते पाहायचं. 10 lakh, सॉरी 1, 2, 3 that is 10K. 10K, 1 million and 10 million. 10 million. Then which is our A, B, C, D? कोणता आपला पर्याय आहे? कोणता अल्टरनेटिव्ह? 10 million. Is it a million? A million that means 1 million. A million कधी कधी अ लिहितात परंतु त्या अचा नेमका काय अर्थ आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर लक्षात ठेवायचं अ दॅट मीन्स 1. अ मिलियन मीन्स 1. अ बिलियन. अ बिलियन हे जर समजा इथे 3 गट असते तर तो बिलियनचा गट तयार झाला असता. 0चे 3 ग्रुप असतील तर हा बिलियनचा तयार झाला. 10 million दॅट इज अ राईट आन्सर. दॅट इज द राईट आन्सर. 1 lakh नो. तर अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट क्वेश्चन. लुक हिअर. 2017 ला हा क्वेश्चन आलेला आहे आपल्या स्कॉलरशिप मध्ये. 2017 ला. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर 1 lakh. 1 तिकडे गेला, लॅक इकडे राहिला, 0 इकडे राहिले. सॉरी. हा, लुक हिअर. ओके, लुक हिअर. आता आपण ग्रुप पाहायचा. के मिलियन. मिलियनचा ग्रुप 3 zeros चा ग्रुप करायचा आहे आणि हे के चा ग्रुप
हा मिलियनचा ग्रुप. 2 ग्रुप झाले का ते मिलियन. 1 मिलियन. पा 10,000. इज इट 10,000? नो. इट इज 1 lakh. पा lakh 1, 10, 100,000, 10,000, lakh, 10 lakh. म्हणजे नॉट दॅट इज ऑल्सो रॉंग. अ मिलियन आपण पाहिलं मिलियनचे 2 याचा ग्रुप असेल तर मिलियन. अँड 10 मिलियन. इथे जर 10 असतं तर 10 मिलियन. म्हणजे आपला पर्याय आहे 3. आपला आन्सर आहे 3. चूज नेक्स्ट क्वेश्चन. लुक हियर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर दिस नंबर. फॉर दिस नंबर. हा नंबर पाहिल्यानंतर आता इथे ग्रुप 10 lakh. के चा ग्रुप आहे 1000 आणि इथे 1000, 10,000, lakh, 1 lakh. म्हणजे किती आहे 1 lakh. 1 lakh. दिस इज द राईट आन्सर. मग आपण एवढंच पाहून बरोबर आहे का आपलं? नाही. क्वेश्चन आपल्याला पूर्ण पाहायचं आहे. आपल्याला पर्याय सुद्धा तेवढेच पूर्ण पाहायचे. आपल्याला ते कोणते अल्टरनेटिव्ह दिलेले आहे? 10 lakh. हा तर क्वेश्चन नाहीच. 100,000. 100,000. 100 हे 100 आणि हे 1000. दॅट मीन्स दिस इज ऑल्सो करेक्ट. आता आपल्याला एकच राऊंड गोल करायचा आहे. मग कसं? मग आपण अजून पर्याय पाहायचा. बोथ 1 and 3. हा अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे. हे आन्सर जरी बरोबर असलं तरी तुम्हाला कोणता अल्टरनेटिव्ह करेक्ट आहे हे ठरवण्यासाठी तुम्हाला पूर्ण पर्याय लक्षपूर्वक पाहायचे आहेत. दॅट मीन्स कोणताही प्रश्न असो, अगदी कोणत्याही विषयाचा असो, प्रश्न नीट वाचणं हे आपलं काम आहे. आता पुढे जाऊया. हा आता हे थोडे सोपे आलेले आहेत प्रश्न. इफ 10 is equal to 10th, 10 is equal to 10th, then 31 is 31. मी तुम्हाला मगाशी सांगितलं साधारण पर्यायामध्ये बदल कशात असतो? दिसताना सगळं सारखं दिसतं. इथं 30 दिसतंय, इथं 30 दिसतंय, इथे 30 दिसतंय. मग काय बरोबर आहे पा? 31 असं आपण म्हणतो का? 1 ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपण काय म्हणतो? फर्स्ट. 1 ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण म्हणतो फर्स्ट. 31 इज द कार्डिनल नंबर. आता पहा ही जी पेअर आहे ही कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर. कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर आहे. मग आपण 31 लिहिलं तर हे राईट होईल का? बरोबर नाही ना. 31st. आपण इथं पाहिलं 1th कधी म्हटलेलंच ऐकलं नाही. 31st. आणि लास्ट पर्यंत नन ऑफ देम. यातलं कोणतंच नाही असं नाहीये. आपल्याला 3 नंबरचा आपला हे जे अल्टरनेटिव्ह आहे ते करेक्ट आहे. दॅट मीन्स 31st. नेक्स्ट क्वेश्चन. विच इज द कार्डिनल नंबर ऑफ 21st. आता आपल्याला इथे काय क्वेश्चन विचारलेलं आहे? कार्डिनल नंबर ऑफ 21st. 21st चा कार्डिनल नंबर विचारलाय. 20 हा तर आन्सर होऊ शकत नाही. 20 आणि फर्स्ट साठी आपण काय वापरतो? फर्स्टचा 1 म्हणजे कोणता? दिस इज 4th अल्टरनेटिव्ह. राईट. ओके. लेट्स गो. सॉरी. लुक हियर. व्हिच ऑर्डिनल नंबर. क्वेश्चन पुन्हा एकदा ऐकायचा, वाचायचा. सगळ्यांना दिसतोय का? Which ordinal number comes after 11th? Which ordinal number comes after 11th? ऑर्डिनल नंबर कम्स आफ्टर म्हणजे त्यानंतर 11th नंतर येणारा ऑर्डिनल नंबर विचारलेला आहे. 11th नंतर येणारा 11 नंतर कोणता येतो? 12. 11 नंतर कोणता येतो? 12. आता 12th आपल्याला ऑर्डिनल नंबर पाहायचा आहे. 12 तिथंच 5. त्यारी स्पेलिंग दिसताना किती छान सोप्या दिसतात. TWEL. इथे FH आहे. इज इट राईट? नो.
लुक हियर, TWEL आहे, FTH 12 हा कार्डिनल नंबर आहे. व्ही म्हटल्यावर काय आहे, हा कार्डिनल नंबर. या कार्डिनल नंबर इथे आहे TH. आता ह्या कार्डिनल नंबरचं मी व्हीचं काय सांगितलं होतं, याच्यामध्ये काय चेंज होतो, F आणि पुढे TH आहे तो. मग असा पर्याय कोणता आहे, सेकंड. दॅट मीन्स TWELFTH. आपल्याला स्पेलिंग पाठ करायचे, पण पाठ करण्यापेक्षा लक्षात ठेवायचे आहेत. तर याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन येतो 12th वर. Look, next question. My number is 32. My number is 32. So I am dash dash in the row. Row, row. आपण स्कूलमध्ये जाताना रो ने जातो, रो एका रांगेत. तर रांगेमध्ये मी किती नंबरला आहे, 32 नंबर. माझी पोझिशन, मी कोणत्या नंबरला आहे, जर मला पुढून काउंट केलं 1 2 तर मी 32 आहे. मग माझी पोझिशन कोणती आहे, आपण म्हणताना म्हणतो का मी 32 आहे, नाही. आपण काय म्हणतो, मी 32व्या नंबरवर आहे. 32व्या नंबरवर, दॅट मीन्स द ऑर्डिनल नंबर, 32वा नंबर. मग इंग्लिश मध्ये 32 32. मग 32 टू ला काय म्हटलं जातं, टूला टूच म्हटलं जातं का, टूला टूच म्हटलं जातं का. एक लक्षात घ्यायचा, ज्यावेळेस 2 डिजिट नंबर्स येतात, फक्त लास्ट जे डिजिट आहे त्याच्यामध्ये चेंज होतो, पहिल्या डिजिट मध्ये चेंज होत नाही. पा इथे 2 आहे, हा नंबर कार्डिनल झाला, म्हणजे हेही आन्सर नाही. इथे पा, इथे हे जे 38 झालं, म्हणजे 30व्या आणि दुसऱ्या, असं होत नाही. 30 सेकंड. मग हा 2 ला आपण 2 चा ऑर्डिनल नंबर किती आहे, सेकंड, राईट. तर आपला पर्याय आहे थर्ड. 38 सेकंड, दोन्ही आपण असं वापरतो का, 38 आणि सेकंड, 30व्या दुसऱ्या, 30व्या आणि दुसऱ्या असं म्हणत नाही. दॅट मीन्स 38 सेकंड. दिस इज ऑल्सो रॉंग आन्सर. हे लक्षपूर्वक जर तुम्ही पाहिलं, लक्षपूर्वक जर तुम्ही हे सगळे पर्याय पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल बदल हा फक्त स्पेलिंग मध्येच आहे. बदल हा फक्त स्पेलिंग मध्येच आहे. आता आपण पुढे काही एक्झाम्पल पाहू. ते हे होत आहे, हँग झाल्यासारखं. ओके, पुन्हा एक सरांना कॉल. तर आपण लक्षपूर्वक जे सरांना, आपण जर लक्षपूर्वक पाहिलं तर या स्पेलिंग मध्ये चेंजेस आहेत. हे स्पेलिंग आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण आपण घाईघाईत, आपल्याला त्यावेळेस वेळ नसतो, क्वेश्चन जे आपल्याला फास्ट सोडवायचे असतात, मग अशा वेळेस आपण काय करतो, फास्टली ते करायला जातो, परंतु आपल्याच्याने ते होत नाहीत. तर काही अजून एक्झाम्पल आहेत. तुम्हाला एक मी क्वेश्चन विचारते. My number is 12. My number is 12. So I am in the row. मग जर 12 नंबर असेल तर त्याचा रो मध्ये किती असेल, 12. ओके, सॉरी फॉर दिस. राईट द रॉंग पेअर. आता इथे क्वेश्चन विचारले, राईट द रॉंग पेअर. राईट द रॉंग पेअर. रॉंग म्हणजे काय,
चुकीची, राईट. चुकीची पेअर आपल्याला शोधायची, रॉंग पेअर. मग रॉंग पेअर कोणती आहे? 15, 58. वायचा ETH झाली, ही राईट आहे. 68 बरोबर आहे. 12th TWELFTH 12, that means 12. Is it right? It's wrong. 68, this is right. Okay. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की स्पेलिंग मध्ये बदल असल्यानंतर आपल्याला ते स्पेलिंग लक्षपूर्वक पाहायचंय. नेक्स्ट क्वेश्चन, ऑगस्ट 2021. ऑगस्ट मध्ये जे कोरोनामध्ये जे एक्झाम झाली त्यातली ही क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर व्हिच कम्स आफ्टर 11. 11 नंतर येणार, कम्स आफ्टर 11. 11 नंतर येणारा कोणता आहे? 12th. आता यातमध्ये स्पेलिंगची कन्फ्युजन आहे. तर या ठिकाणी पहा, TWELFTH इथे तेच झालंय. थोडं स्पेलिंग मध्ये दोन्ही स्पेलिंग बरोबर आहेत. तर त्यामध्ये मला असं वाटतं इथे एफ नव्हता. तर 12th, थर्ड स्पेलिंग, थर्ड अल्टरनेटिव्ह इज करेक्ट. नाउ let's go forward. Choose the correct alternative. Choose the correct alternative. My number is 20 in the row, so I am on which position? 20 position. This is wrong. 20th असं म्हणतो का आपण? नाही. 28th, 21st, that means 21st. तर ह्या ज्या स्पेलिंग आहेत ह्या लक्षपूर्वक पाहायच्या. 12 अगेन 2019 ला हाच क्वेश्चन आलेला आहे. 12 हा 12चं जे स्पेलिंग आहे ना ते सगळ्यांनी लक्षपूर्वक पाठच ठेवायचे. 12, 20, 30, 40 आणि 5th हे जे स्पेलिंग आहेत थोडे कन्फ्युज आहेत, बाकी मार्क्स सोपे आहेत. पुढे जाऊया. मंथ आपण मंथच्या ऑर्डर कशा आहेत ते काल आपण मॅडमनी पाहिलं, त्याच्यामुळे घेतलं, त्याच्यामध्ये मंथ घेतले होते. मंथ ज्या ऑर्डरने येतात त्या ऑर्डरने आपल्याला ते माहित पाहिजे, ते पाठ पाहिजे, त्यांचे कोणत्या नंबरला आहेत, कोणत्या पोझिशनला आहेत हे लक्षात. जानेवारी 1st, फेब्रुवारी 2nd, मार्च 3rd, एप्रिल 4th, मे 5th. हे जे ऑर्डर आहे त्यांची ऑर्डिनल नंबर आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचे. ऑगस्ट 8, सप्टेंबर 9, ऑक्टोबर 10, नोव्हेंबर 11 and डिसेंबर 12. आता क्वेश्चन पहा. जुलै इज द डॅश डॅश मंथ ऑफ इयर. जुलै इज द डॅश डॅश मंथ ऑफ इयर. जुलै मग कोणत्या नंबरला आहे? तुम्हाला या फिंगर्सवर पण त्यांनी सांगितलेलं होतं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलै इज 31. मग कोणत्या पोझिशनला आहे, पण कितव्या नंबरला आहे हे विचारलेलं आहे. 1st, 2nd, 3rd, दॅट मीन्स 7th. दॅट मीन्स 7th. जुलै इज ऑन 7th position. 7th, that means 4th alternative, right? Which month comes after 5th number after November? हा थोडासा प्रश्न वाचून लक्षपूर्वक सोडवण्याचा आहे. Which month comes 5th after November? नोव्हेंबर नंतर, आफ्टर नोव्हेंबर, नोव्हेंबर नंतर 5th पोझिशनला. नोव्हेंबर नंतर 1st ला कोण येईल? डिसेंबर. 2nd ला जानेवारी, 3rd ला फेब्रुवारी, 4th ला मार्च आणि 5th पोझिशनला कोण येणार आहे? एप्रिल. दॅट मीन्स एप्रिल ऑन 5th पोझिशन. असं नाही की त्यांनी सिरियली दिलेलं आहे जानेवारी, फेब्रुवारी असं नाहीये. तर आफ्टर नोव्हेंबर नंतर विचारलेलं आहे. आफ्टर नोव्हेंबर which months will become? Then we have to count forward. पुढे काउंट करायचंय. ओके, लेट्स सी.
2018 ला असा एक क्वेश्चन आलेला होता. 2018 ला असा एक क्वेश्चन आलेला होता. सिलेक्ट द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. सिलेक्ट द प्रॉपर अल्टरनेटिव्ह. 2018 ला. आता पहा, आय ब्रश माय टीथ डॅश डॅश अ डे. आय ब्रश माय टीथ डॅश डॅश अ डे. मी म्हणजे ब्रश किती वेळा करतो? सांगा बरं, तुम्ही ब्रश किती वेळा करता? सकाळीच करता? नाही नाही, आपल्याला ब्रश कधी किती वेळा करायचा आहे? एकदा सकाळी उठल्यानंतर आणि झोपताना. दॅट मीन्स 2 टाइम्स करायचंय. 2 वेळा करायचं. मग 2 टाइम्स किती वेळा करायचंय? 2 टाइम्स. इथे ना पोझिशन विचारली ना कार्डिनल नंबर विचारलाय. ना ऑर्डिनल ना कार्डिनल. म्हणजे किती वेळा? तर ट्वाइस. ट्वाइस 2 टाइम्स. ट्वाइस दोनदा. तर हे स्पेलिंग थोडेसे महत्वाचे आहेत. 1 टाइम हाय 2 टाइम ज्यावेळेस असेल तर ट्वाइस म्हटलं जातं 2 टाइमला. 3 टाइम्स असेल तर थ्राइस म्हटलं जातं. मग जे पुढे आहे ते 4 टाइम्स 5 टाइम्स 6 टाइम्स असं म्हटलं जातं. परंतु हे जे दोन स्पेलिंग आहेत 2 टाइम्स ट्वाइस 3 टाइम्स थ्राइस हे महत्वाचे आहेत. हा क्वेश्चन 2018च्या आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये होता. आय ब्रश माय टीथ ट्वाइस अ डे. म्हणजे दोनदा मी काय करतो? ब्रश करतो. हा पार्ट 2 चं स्पेलिंग आहे, पण हा ऑर्डिनल नंबर आहे. 2 आपण 2 ब्रश करतो असं नाही, म्हणत दोनदा करतो. दॅट मीन्स ट्वाइस. TOO सुद्धा फर्स्ट एकदाच करतो. तर एकदा करणं हे हेल्थसाठी चांगलं नाही. त्याच्यामुळे ब्रश किती वेळा करायचंय आपल्याला? दोनदा करायचंय. आपल्याला ब्रश किती वेळा करायचाय? दोनदा करायचाय. ओके. आज आपण जो घटक पाहिला, आपण त्याची एकदा रिव्हिजन पुन्हा घेऊ. आपण जो घटक पाहिला, आजचा टॉपिक होता कार्डिनल नंबर अँड ऑर्डिनल नंबर. व्हॉट इज द कार्डिनल नंबर? व्हॉट इज द ऑर्डिनल नंबर? कार्डिनल नंबर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, काउंटिंग नंबर. एवढं लक्षात ठेवायचं. कार्डिनल नंबर आर द काउंटिंग नंबर्स. ऑर्डिनल नंबर्स आर द ऑन व्हिच ऑर्डर, कोणत्या ऑर्डरने ते येतात, कोणत्या पोझिशनला ते आहेत, ते म्हणजे ऑर्डिनल नंबर. कार्डिनल नंबर, काउंटिंग नंबर, ऑर्डिनल नंबर, इन व्हिच ऑर्डर, विच पोझिशन, हे सांगणारे नंबर म्हणजे कार्डिनल नंबर. दुसरी गोष्ट, या नंबर मध्ये सगळ्यांना इन्व्हर्ट सर्व नंबर्स पाठ पाहिजेत. ते तुम्हाला पाठ आहेतच, परंतु पाठ असल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा आपण 9 आणि 9 याच्यामध्ये कन्फ्युजन करतो. 9 आणि 9, 9 आणि 9. 9चं ज्यावेळेस स्पेलिंग येतं, 9 हे जे स्पेलिंग येतं त्यावेळेस NINE येतं. 19 मध्ये सुद्धा NINE TEEN असं येतं. 90 मध्ये सुद्धा NINE TY असं येतं. परंतु 9च्या स्पेलिंग मध्ये मात्र काय येतं? NINTH. हे एक लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, 5 आपलं रिव्हिजन लक्षात ठेवायचं. 12 या स्पेलिंग मध्ये हे जे व्ही आहे, हे जे व्ही आहे, व्हीच्या ऐवजी काय होतं? एफ होतं. 5 15 व्हीच्या ऐवजी 12 एफ लागतं. तर हे जे चेंजेस आहेत हे तुम्ही लक्षपूर्वक पाहायचे आहेत. त्यानंतर 1 मिलियन दॅट मीन्स 10 लाख. 1 मिलियन मीन्स 10 लाख. 1000 1K. के मीन्स किलो. किलोचा संदर्भ घेऊन हे 1K म्हटलेलं आहे. तर हे ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या तुम्ही लक्षपूर्वक ध्यानात ठेवायच्या, त्या पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या. आणि तुम्ही या लाईव्ह सेशनला जॉईन झाला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. मला याबद्दल संधी दिली त्याबद्दल मी शिक्षण विभाग अहिल्यानगर यांचेही खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू व्हेरी मच.